नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. उमुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इन्स्पेक्टर पाटील साहेबांचा कॉल येतो. तेव्हा अक्षय फोन उचलतो आणि विचारतो की काय हो पाटील साहेब, काही कळलं का तुम्हाला? तेव्हा आता लगेच पाटील साहेब म्हणतात की सॉरी सो दॅट, कारण जी काही आम्हाला एक डॅड बॉडी सापडली होती आणि त्यात तुम्ही आम्हाला जे काही साम्य सांगितले आहे ते अगदी त्या डेड बॉडीशी मिळतात जुळतात. हे ऐकल्यानंतर मात्र आता अक्षयला खूप मोठा असा धक्का बसतो. जे काही तुम्ही आम्हाला माहिती सांगितली त्यामध्ये तर असं खूप असं साम्य दिसतं, त्यामुळे प्लीज तुम्ही ती बॉडी बघण्यासाठी येतात का? तेव्हा मात्र आता बॉडी म्हटल्यानंतर अक्षयच्या पूर्णपणे असे हातपाय गळतात. अगदी फोन सुद्धा त्याच्या हातातून खाली पडतो की नक्की काय बोलू, काही याला त्याला सुचत नाही. खूप असं टेन्शन येतं, पूर्णपणे तो आता हातपाय गळून जातो. तेव्हा आता पाटील साहेब म्हणतात की हॅलो हॅलो, परंतु अक्षय काही बोलत नसतो आणि तेवढ्यात तेथे आनंद येतो. आनंद हा अक्षयच्या गोळ्याबद्दल त्याला विचारपूस करत असतो की डॉक्टरांनी काही गोळ्या वगैरे बदलल्या का, परंतु तेवढ्यात मात्र अक्षय हा अगदी खाली मान घालून बसलेला असतो, डोक्याला हात लावून. तेव्हा आनंद त्याला विचारतो की अरे काय झालं अक्षय, तू का असं बसलास? त्यावर तर अक्षय म्हणतो की अरे दादा, मला पाटील साहेबांचा फोन आला होता आणि त्यांना एक डेड बॉडी सापडली आणि त्यांनी ती चेक करण्यासाठी, ती आपल्या रमाचीच आहे की काय हे पाहण्यासाठी तेथे बोलावलं. अक्षयच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं की बॉडी सापडली असे तो करत असतो, परंतु आनंदला मात्र हे सर्व ऐकल्यानंतर आणखीन धक्का बसतो. तेव्हा आनंद लगेच अरे आभ्या आभ्या असा आभीला आवाज देतो. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे बॉडी कसं सापडणं शक्य आहे, अरे रमा मला नाही सोडून जाऊ शकत. तर आनंद त्याला धरतो आणि सावरतो की नाही, अरे असं काही नसेल. अक्षय तू अगोदर शांत हो, परंतु अक्षयच्या डोळ्यात पाणी येत असतं आणि तेवढ्यात तेथे अभि येतो. अभि म्हणतो की अरे काय झालं, सर्व व्यवस्थित तर आहे ना? तेव्हा अक्षयच्या डोळ्यामध्ये ते पाणी असतं. अक्षय म्हणतो की अभ्या, अरे आत्ताच मला पाटील साहेबांचा फोन आला होता, त्यांनी मला व्हेरीफाय करायला बोलावलं, त्यांना एक बॉडी सापडलेली आहे. अरे ती आपली रमा नसणार, मला खरंच तिकडे जावे लागणार आहे. तेव्हा आनंद म्हणतो की हे बघ अक्षय, तू पॅनिक होऊ नकोस, आम्ही येतोय तुझ्यासोबत. बरं ओके. तर लगेच अक्षय म्हणतो की पण, तर अभि म्हणतो की हे बघ पण बिन नकोय, आम्ही येतो, आपण सगळेच जण तिकडे जातोय. तेव्हा आनंद अभिला म्हणतो की तू याला घेऊन पुढे हो, मी आलोच. तेव्हा आता अभि आणि अक्षय तिथून तिकडे पोलीस स्टेशनमध्ये तिकडे जायला निघतात आणि ते निघून जातात पुढे, परंतु आनंद हा मागून दरवाजा लावून येतच असतो. परंतु तेवढ्यात तिथे सीमा येते आणि सीमा आनंदला बघून विचारते की काय रे, तुम्ही सर्वजण कुठे निघालास? तेव्हा आता आनंद म्हणतो की आई, अगं ते इन्स्पेक्टर पाटील साहेब आहे ना, त्यांचा फोन आला होता आणि त्यांना काहीतरी डेड बॉडी सापडली वाटतं आणि तेव्हापासून अक्षय तर खूप असा डिस्टर्ब आहे. तर हे ऐकल्यानंतर मात्र सीमाला सुद्धा धक्का बसतो. सीमा ही तोंडाला हात लावते, तर आनंद म्हणत असतो की देव न करो ती बॉडी रमाची आहे. तेव्हा सीमा म्हणते की अरे आनंद प्लीज असं बोलू नकोस. तेव्हा आनंद म्हणतो की अगं आई असेल तर बरं होईल, कारण ह्या सर्व गोष्टीने कुठेतरी असा पूर्ण विराम मिळेल, कारण ह्या अक्षयचा जी काही अशी अवस्था आहे, त्याला जो काही त्रास होतो तो मला नाही बघवत. तेव्हा सीमा म्हणते की हो आनंद, मला जे काही तू म्हणतो ते सगळं काही कळतं मला, अरे दिसतं सुद्धा की अक्षयची काय अवस्था झालेली आहे, पण नाही, देव करो की ती बॉडी आपल्या रमाची नसो, ती आपली रमा नसावी. मी तुला सांगते की आपली रमा नक्की कुठेतरी आहे आणि नक्की आपली रमा परत आपल्या घरी येईल, बघशीलच. अरे तू खरंच आपली रमा नक्की घरी येईल. तेव्हा आनंद म्हणतो की अगं आई बघशीलच, तू हे सर्व काही बघून आपल्याला शहानिशा करावीच लागेल. तेव्हा सीमा म्हणते की हो जा आणि मला कळवत राहा की काय ते. तेव्हा आनंद म्हणतो की प्लीज आई तू काळजी करू नकोस, आणि आनंद आता अक्षय आणि अभिच्या मागे निघून जातो. तेव्हा सीमा ही देवाला हात जोडते आणि आता इकडे नैना चहा घेत असते आऊटच्या रूम मध्ये आणि तेवढ्यात सीमा धावतच येते नैना नैना करत. तेव्हा आता नैना म्हणते की काकू काय काय झालं? तेव्हा सीमा दरवाजा लावते आणि विचारते की अगं माही कुठे माही? तेव्हा नैना म्हणते की हो हो आहे आहे. सीमा डोक्याला हात लावते आणि परत विचारते की अगं नैना माही कुठे ते सांग. तेव्हा मात्र आता माही येते. माही म्हणते की क्यूट आंटी. तेव्हा आता सीमा म्हणते की माही माही हे बघ, आता मला तुला काहीतरी सांगायचं, शांतपणे तू सर्व काही ऐकून घे, प्रश्न विचारायचे नाही, कारण आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, तुला आत्ताचे आत्ता लवकरात लवकर रमा बनवावीच लागेल. तेव्हा नैना म्हणते की काय, अहो काकू काय झालं यार? तेव्हा सीमा डोक्याला हात लावते, अगं कारणच तसं आहे, आणि माहीला म्हणते की हे बघ तू आता मात्र काही प्रश्न विचारू नको. हे बघ आता मी माझ्या रमाचे काही फोटो तुला पाहण्यासाठी आणलेले आहेत, त्यामुळे तुला असं व्हायचं आहे, असं तयार व्हायचं, अगदी रमासारखं कपडे वगैरे पेन्या सगळं काही आपण तसं करून घेऊ. जरा वागणं बोलणं हे जरा नंतर, कारण नैना अगं हिच्यासाठी हे जरा कठीण होईल. मी सगळं काही तुला शिकवते आणि जे काही फोटो आहे तर ती माही पाहत असते अक्षय आणि रमाचे.
तेव्हा मात्र आता माही तर गडबडते. माही म्हणते की आंटी अहो आय कांट लुक अँड म्हणजे हा लुक कसा आहे आणि माझा लुक कसा आहे. अहो आंटी मी खरंच नाही हे सर्व असं कॅरी करू शकत. आणि अहो आंटी 2 वेण्या आत्ताच्या काळात कोण बरं 2 वेण्या घालतं. धिस इज ओल्ड फॅशन. नाही मी हे नाही करू शकत. आंटी प्लीज आंटी माझं ऐकून घ्या. म्हणून आता माही तोंड वाकडं करत असते. तर आता सीमा म्हणते की एवढं काही तुला तोंड वाकडं करायची काही गरज नाही. माझी रमा आहे ही अशीच आहे आणि छान सुद्धा आहे. करशील ना ग तू मदत. तर माही म्हणते की नाही करणार मी. सीमा म्हणते की काय. तर माही म्हणते की नाही करणार. मला हे सर्व नाही करायचं. मला रमा नाही व्हायचं. तेव्हा नैना ही जोरात ओरडते की माही. तेव्हा माही ही म्हणते की शुक. कारण आता सीमाला ओरडण्यासाठी माही मुद्दाम हे नाटक करत असते. आणि आता तिने नैनाला या अगोदर सांगितलेलं असते की आंटी जेव्हा जेव्हा माझ्यावर ओरडतील तेव्हा मात्र आता त्या ओरडण्यामागे सुद्धा एक प्रेम आहे आणि हक्काने ते ओरडतील म्हणून माही असं करत असते. व नैना तिच्याकडे पाहतच असते. तर माही म्हणते की अगं तूच तर म्हणाली होती ना की आपल्या माणसाने जर आपल्यावर रागावलं तर त्यात प्रेम असतं. म्हणून अगं आता मी तिकडे आरडाओरडा केला. तेव्हा सीमा म्हणते की अच्छा असं होय. आणि माही मी तुला खरं सांगू का. अगं बाळा मला असं रागवायला ओरडायला खरंच नाही आवडत. येत सुद्धा नाही आणि ओरडत सुद्धा येत नाही. त्यामुळे प्लीज मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे की तू प्लीज मला यासाठी मदत कर. तेव्हा आता माही म्हणते की आंटी अहो तुम्ही असं नका बोलू माझ्या बरोबर. तुम्ही जोरजोराने आरडाओरडा करा माझ्यावर ओरडा. तेव्हा माही म्हणते की अहो आंटी कळतं का मी तिकडे का ओरडले आता. तुम्ही मला स्कोल्ड करावं म्हणून मी असं बोलले. तुम्ही असं नका ना बोलू. ओरडा ओरडा माझ्यावर ओरडा. तेव्हा सीमा हसू येते. सीमा म्हणते की बिचार ग कोकरू. नैना म्हणते की अवघडच आहे हिचं. त्यामुळे काकू बोला ना तुम्ही जरा ओरडून. तेव्हा आता सीमा म्हणते की बरं. आणि सीमा लगेच इतकी जोरात ओरडते की ए चल इकडे बाजूला व्हा. तर लगेच माही ही खाली बसते. तर सीमा म्हणते की हो 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 ग माझं पिल्लू. नैना तर बाजूला होते आणि सीमा तेथे सोप्यावर बसते आणि ज्या या माहीचे केस आहे विंचरायला नैनाकडून कंगवा घेते. नैना कंगवा हातात देते आणि आता माही खाली बसले असते समोर सीमाच्या. ती म्हणते की खरंच वाव खूप छान वाटतं. म्हणजे असं कसं तरी कोणीतरी आपल्याला मायेने असं हात फिरवतं कोणीतरी काहीतरी करतं असं फिलिंग्स होतं. आता ही म्हणते की चुरगळतात. परंतु नैना म्हणते की अगं चुरगळतात नाही अगं कुरवाळतात असं म्हणतात. तेव्हा मात्र आता सीमा हे करता करता तिला आता आनंद जे काही म्हणलेलं असतो ते आठवते आणि तिचा चेहरा थोडा वेळापूर्वी असा हसरा होतो परंतु आता मात्र गंभीर असतो. तेव्हा ती तो विचार करत असते. तर नैना तिला विचारते की काकू काय झालं. अहो कसला विचार करतात. तेव्हा सीमा म्हणते की अगं माझी रमा बिचारी अगं ही तीच नसेल ना. तेव्हा नैना विचारते की म्हणजे काय काकू काय झालं. सीमा अगदी हळूच आवाजात धक्क्याने बोलत असते की अगं अक्षयला पोलिसांचा फोन आला होता. त्याला बॉडी ओळखायला बोलावलं. त्यांना एक बॉडी सापडली आणि अगं ती माझी रमा तर नसेल ना. आणि तेवढ्यात माही आता सीमा ही तिचं डोकं विंचरत असते म्हणून अगदी तिला झोप येत असते. त्यानंतर आता इकडे अक्षय अभि बाहेर आलेला असतो आणि आनंद येण्याची वाट पाहत असतात. तेवढ्यात मात्र अक्षय पूर्णपणे असा गाळ झालेला असतो स्तब्ध झालेला असतो. अभि त्याला समजावत असतो. तेव्हा मात्र आता आनंद येतो. आनंद म्हणतो की चला बरं दादा. तेव्हा अक्षय म्हणतो की आनंद थांब. आनंद दादा मला तिकडे नाही यायचं मी तिकडे नाही येऊ शकत. त्यावर आता आनंद म्हणतो की बरं बरं अक्षय ठीक आहे आम्ही तिकडे जाऊन येतो तू नको येऊ तू येथेच घरी थांब. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे तुम्ही सुद्धा जाऊन तिकडे काय करणार आहात. तेथे रमा नसणार आहे. रमा नसणारच आपली रमा मला अशी सोडून नाही जाऊ शकत. तेव्हा अभि म्हणतो की अक्षय अरे. तर अक्षय म्हणतो की नाही कोणी मला काहीही समजू नका म्हणू सुद्धा नका चला आपण आतमध्ये जाऊयात सगळेजण. तेव्हा अभि म्हणतो की अरे अक्षय आपल्याला एकदा तरी जाऊन बघावं लागणार आहे. आणि तेवढ्यात मात्र आता अक्षयला रमाचाच भास होतो कारण रमा ही समोर त्याला अंगणामध्ये बाहेर घराच्या दिसते. आणि काय हो असं अक्षयला जेव्हा म्हणते तर अक्षय डायरेक्ट रमाकडे येतो आणि रमाला विचारतो की रमा. तेव्हा रमा म्हणते की इतक्यात हारलात का तुम्ही. इतक्या छोट्या गोष्टीची भीती वाटते का तुम्हाला. आणि समजा तुम्ही तिकडे गेलात आणि ती जर मीच असेल तर 7 जन्माचं आपलं नातं आहे. मग मला काही झालं आणि ते तुम्हाला नाही कळणार असं कसं होईल का हो. पण तुम्ही असे नाही आहात. तुम्ही धीट आणि शूर अगदी माझे हिरो आहात. तेव्हा अक्षयच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं. तो खूप रडतो आणि रमाला म्हणतो की मग तू का येत नाही. का कुणाला सापडत नाही कुणाला दिसत नाही का बरं येत नाही. अगं रमा ये ना तू परत. तेव्हा रमा म्हणते की आहो मी येथेच आहे. तेव्हा रमा ही अक्षयच्या जवळ येते त्याच्या छातीला हात लावते आणि म्हणते की तुमच्या मनामध्ये आणि इथून मात्र मला कोणीही नाही काढू शकत अगदी कोणीच नाही. त्यामुळे काळजी करू नका सर्व काही व्यवस्थित होईल. तेव्हा अभि हा अक्षयला जागा करतो. अरे अक्षय काय. तेव्हा अभि हा
असं म्हटल्यानंतर अक्षय लगेच त्याच्या स्वप्नातून बाहेर येतो आणि जे काही समोर दिसत असतं ते केवळ याचा भास असतो। तेव्हा अभि म्हणतो की हे बघ अक्षय, तुला जर यायचं नसेल तर तू येऊ नको, आम्ही जातो। परंतु अक्षय म्हणतो की नाही मी येतो आणि दादा अरे चला ना, का थांबलोत आपण, चला। म्हणून अक्षय सुद्धा आता तेथे अगदी दबकत पावलांनी जायला निघतो। तेव्हा अक्षयला गाडीमध्ये बसून आता ते तिकडे पोलीस स्टेशनला घेऊन जातात। नंतर मात्र आता इकडे सीमा ही माहीच्या वेण्या घालत असते आणि असे डोकं विंचरता माही झोपी जाते। सीमाला हसायला येतं तर नैना म्हणते की काकू अहो मला तर हिचं काही खरं वाटत नाही। तेव्हा सीमा म्हणते की अगं लहान आहे ती बिचारी अजून। तेव्हा नैना म्हणते की हो ना काकू, पण ही साडी, ह्या वेण्या, हे जे काही आहे ते अगदी सेम टू सेम आपली रमा वाटते हो। तेव्हा सीमा म्हणते की हो ना अगं सेम माझी रमाच वाटते। तेव्हा नैना म्हणते की हो ना, हिला जर अक्षयच्या समोर, आणि परत म्हणते की नाही नाही काकू, अभिषेक, आनंद आणि अक्षय तिकडे गेलेत ना, तिकडे नक्की काय होतं त्या अगोदर आपल्याला जे काही कळून दे। म्हणजे समजा जर आपल्याला रमाची बॉडी सापडली तर मग आपण तिला तिकडे रमा म्हणून नाही नेऊ शकत। तेव्हा सीमा म्हणते की नैना प्लीज असं बोलू नकोस ना ग, थांब मी आनंदला फोन करूनच पाहते आणि विचारते नक्की काय झालं ते। म्हणून सीमा लगेच आपला मोबाईल हातात घेते आणि तोपर्यंत आता आनंद, अक्षय आणि अभि पोलीस त्यांना त्या रूम मध्ये घेऊन येतात। तेव्हा ते आतच जात असतात आणि तेवढ्यात सीमाचा कॉल आनंदच्या मोबाईलवर येतो। तेव्हा आनंद तिथेच थांबतो आणि फोन घेतो की आई बोल म्हणून। तेव्हा सीमा म्हणते की आनंद अरे काही कळलं का? तेव्हा आनंद म्हणतो की आई प्लीज ऐक ना ग, मी थोड्या वेळाने तुला फोन करतो। तर सीमा म्हणते की अरे आनंद पण तिकडे काय झालं ते तर सांगशील ना? तेव्हा आनंद म्हणतो की आई अगं जस्ट आता इतक्यातच आम्ही आतमध्ये आलो, माझी हिंमतच होत नाही पुढे जायला, पण काय करू खरंच काही कळत नाही। तर सीमा म्हणते की प्लीज आनंद असं करू नको रे, आपल्याला हे तर करावे लागेल, हिंमत करा, आज जा, देवाचं नाव घ्या, प्रार्थना करा आणि मग आज जा, आणि जे काही होईल ना ते मला कळवा। तेव्हा सीमा लगेच अगदी हतबल होते। तर आनंद तिला म्हणतो की हो हो आई, मी तुला नंतर फोन करतो, आणि लगेच आनंद फोन ठेवून देतो। नैना सीमाला विचारत असते की काय झालं काकू, काही कळले का? तेव्हा सीमा म्हणते की नाही अजून, काही झालं तरी हिला मात्र माझ्या अक्षयसाठी रमा बनवायचं। तेव्हा लगेच नैना विचारते की पण तोपर्यंत काय करायचे? तेव्हा सीमा म्हणते की जे आपलं ठरलेलं आहे तेच, हिला रमाच बनवायचं माझ्या अक्षयसाठी। तर नैना म्हणते की सॉरी काकू, पण तुमच्या हिच्याकडून जास्तच अशा अपेक्षा आहे असं नाही का वाटत तुम्हाला? तेव्हा सीमा म्हणते की म्हणजे नैना काय? तर नैना म्हणते की हो अहो ही कोण मुलगी, आपल्याला कुठे भेटली? हो हिची सावत्र आई हिला शोधत येथे आली होती, माहिती आहे का तुम्हाला? तेव्हा सीमा म्हणते की काय सावत्र आई म्हणजे काय नैना? तेव्हा नैना म्हणते की हो काकू, अहो काल सकाळी ही निघून गेली होती। तेव्हा सीमा म्हणते की अगं काय सांगतेस? तर नैना म्हणते की हो काकू, हिच्या मागे मागे मी गेले आणि हिला परत येथे घेऊन आले, तेव्हाच मात्र हिची आई हिला शोधत तेथे आली होती। जे काही घडलेले आहे ते सर्व नैना सीमाला सांगते आणि म्हणते की कसं बसं मी हिला लपवलं, उद्या जर त्यांनी आपल्यावर आरोप केले की हिला आपण किडनॅप केले तर मग आपण काय करायचं? त्यामुळे काकू एकदा शांतपणे हा सर्व विचार करा, आणि हिचा तो बॉयफ्रेंड आहे ना, तो एक नंबरचा खोटारडा आहे आणि तो आता हिला घेऊन सोबत पळून जाणार आहात, आणि काय करणार आहे काय नाही काही याचा अंदाज नाही लागत, आणि ही पण मेली काही सांगत नाही। तेव्हा सीमा म्हणते की हो ना नैना, अगं मग तूच सांग की आता आपण काय करायचं ते। तेव्हा नैना म्हणते की काकू थांबा, मला थोडासा वेळ विचार करण्यासाठी द्या, आणि आता विचार करून ती आता सीमाला म्हणत असते की काकू हे बघा, मी तुम्हाला वाईट वागायला नाही सांगत, पण एक गोष्ट मात्र सांगते, ह्या पोरीला कोणतीही 4-5 हजारातील गोष्ट स्वस्तातील वाटते, म्हणजे ही मुलगी नक्की श्रीमंत घरातील असणार, ती लहान आहे, बालिश आहे, ही सुद्धा मला मान्य आहे, म्हणूनच मला भीती वाटते की काकू हिच्यामुळे आपण दुसऱ्यात कशाला अडकायला नको। तेव्हा सीमा म्हणते की मग काय करू, हिला असं सोडून देऊ का? हिला असं सोडणं म्हणजे माझ्या अक्षयला वाऱ्यावर सोडण्यासारखं होईल। अगं तुला माहिती आहे ना माझा अक्षय नाही ना रमाशिवाय नाही जगू शकत, जर रमा त्याच्या आयुष्यामध्ये पुन्हा नाही आली तर तो काय करेल याचा विचार सुद्धा मला नाही करूशी वाटत, तो पूर्णपणे खचून जाईन, आणि त्यासाठी हिचं रमा होणं पूर्णपणे गरजेचं आहे। अगं नैना तुला सुद्धा एक मुलगा आहे, तू सुद्धा आई आहेस, आईचं हृदय काय असतं नैना हे तुला माहिती आहे, आई आपल्या लेकरासाठी काही पण करू शकते, स्वतःचा जीव देऊ शकते, दुसऱ्याचा जीव सुद्धा घेऊ शकते, मग तसंच एका जीवाला दुसरा जीव बनू सुद्धा शकते, आणि मी मात्र हिला माझी रमा बनवणार म्हणजे बनवणारच। मी तुला सांगते अगं दत्त गुरूंनी, दत्त महाराजांनी माझ्या अक्षयसाठी हिला पाठवले, त्यामुळे इतक्या सहजासहजी मी तिला सोडून नाही देणार,
रमाचा मा जेथे संपतो तेथे माहीचा मा सुरू होतो, त्यामुळे ह्या माहीला मी रमा बनवणार म्हणजे बनवणारच. माझं आता ठरलेलं आहे. तेव्हा मात्र आता माही सीमाच्या पायाला डोकं ठेवून झोपलेली असते. त्यानंतर आता इकडे अक्षय अभि हे जेव्हा बॉडी जवळ येतात, परंतु त्यांचा पाय मात्र काही हा बॉडी जवळ जायला तयार नसतो. धपकत अशा पावलाने अक्षय एक एक पाऊल टाकत पुढे येत असतो आणि अभिने त्याला धरलेलं असतं. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की हीच ती बॉडी. तुम्ही जे काही माहिती दिली, जे काही कपडे वगैरे जे काही वस्तू आहे तर त्या जशा सांगितल्या तसे ह्या बॉडीशी अगदी मिळतात जुळतात. आणि एक म्हणजे ही बॉडी सुद्धा तेथे जंगलामध्ये सापडली. तेव्हा आता अक्षयला आणखीन असं म्हणजे त्याची परिस्थिती इतकी वाईट होते, पूर्णपणे त्याला हतबल झाल्यासारखं होत असतं. तो पूर्णपणे रडतच असतो. त्यासाठी आता पाटील साहेब पुढे म्हणत असतात की DNA टेस्ट जे काही केलेलं आहे त्याचे रिपोर्ट येण्यासाठी वेळ लागेल, पण त्या अगोदर ही जी बॉडी आहे तर ती नक्की कोणाची आहे हे ओळखण्यासाठी आम्ही तुम्हाला इथे बोलावून घेतलं. लगेच त्या बॉडीवरचं कापड आहे पांढरं ते वर केलं जातं, परंतु अक्षय लगेच त्या बॉडीकडे बघून नाही 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 आणि आपले डोळे झाकून घेतो की अभ्या नाही. परंतु देवकृपेने आपलं जी रमाची बॉडी आहे ती नसती. त्यानंतर इकडे माहीला तर जाग येते, तर नैना म्हणते की माही अगं झाली का ग तुझी झोप सुपूर्ण. तेव्हा माही मात्र हसत असते आणि आपल्या केसांना हात लावते, त्या वेण्या हातात घेते आणि डन असे म्हणते. सीमा म्हणते की हो हो सेम आमची रमाच दिसते, जर बरं आरशामध्ये पहा बरं. तेव्हा मात्र आता माही ही अगदी खुश होऊन उठते, आरशात पाहायला जाते. त्यानंतर अक्षय मात्र आता इकडे रडत असतो. कोणीही त्या बॉडीकडे पाहिलेलं नसतं, कारण त्या बॉडीचा जो काही ड्रेस आहे तो सुद्धा आपल्या रमाच्या ड्रेसच्या कलरशी मॅच होत असतो. आणि आता अभि आणि आनंद हे स्वतःला सावरत त्या बॉडीकडे पाहत असतात. तेव्हा मात्र आता अक्षय पूर्णपणे आपला चेहरा खाली घालून रडत असतो, तर अभि आणि आनंद त्या बॉडीकडे पाहत असतात. त्यानंतर मात्र आता इकडे ही माही आरशामध्ये पाहायला येते आणि जेव्हा ती त्या 2 वेण्याच्या त्या रूपात आरशामध्ये पाहते तर तिला तो लोक इतका वेगळा वाटतो आणि ती जोरात सीमावर ओरडते आणि नैनावर सुद्धा की मला हे सर्व नाही आवडत, किती असं हे ओल्ड फॅशनचं वाटतं, मला नाही छान दिसत, काय आहे हे काय आंटी असं जोरात ओरडते. तर सीमा म्हणते की अगं माही प्लीज जरा ऐकून घे. म्हणून आता नैना आणि सीमा दोघी उठतात आणि माही जवळ येतात. तर माही म्हणते की काय आंटी काय करून ठेवलं तुम्ही माझ्या ह्या हेअरस्टाईलचं. तेव्हा सीमा म्हणते की अगं माही काय काय चाललं तुझं. तेव्हा माही म्हणते की हे बघा आंटी मला तुमचं काही ऐकून नाही घ्यायचं, ही जे काही केलं ना ते तुमचं नाही आवडलं. तेव्हा नैना म्हणते की अगं माही अगं जरा ऐक ना. तेव्हा मात्र आता माही नैनावर सुद्धा चिडते आणि नो नो म्हटलेलं तुला कळतं ना. तेव्हा मात्र आता माही खूप अशी भडकलेली असते. त्यानंतर आता इकडे अक्षय ती बॉडी बघून खूप असा रडत असतो की नाही नाही. तेव्हा अभि त्याला स्वतःला सावरायला सांगतो आणि त्या बॉडीकडे बघायला सांगतो, कारण ती आपल्या रमाची बॉडी नसते. तर अक्षय अगदी स्वतःला सावरतो आणि शेवटी तो त्या बॉडीकडे पाहतो आणि मात्र आता ती बॉडी आपल्या रमा नाही हे आता त्या बॉडीचा चेहरा बघितल्यानंतर अक्षयला समजते. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही पाटील साहेब ही आमची रमा नाही, ह्या नाहीत ह्या नाहीत ह्या नाहीत असे करत अक्षय धावतच बाहेर येतो. तेव्हा अभि आणि आनंद त्याच्या मागे येतात अक्षय अक्षय करत. तेव्हा सीमा म्हणते की बरं ठीक आहे, तुला जर 2 वेण्या आवडत नसेल तर आपण तुझे केस मोकळे ठेवूयात, वेण्या नाही घालायचो चालेल ना तुला. तेव्हा नैना म्हणते की हो हो. तर माही खुश म्हणते की हो हो बेटर थँक्यू. तर लगेच सीमा विचारते की साडी अगं साडी नेसशील ना की तेच सुद्धा नाही. तेव्हा नैना म्हणते की तुला साडी सुद्धा नको असेल, तू म्हणशील की मला असेच फॅन्सी ड्रेस घालायचे. तेव्हा माही म्हणते की नाही. माही म्हणते की चालेल मला साडी चालेल. तेव्हा मात्र आता सीमा देवाला हात जोडते की देवच पावला नशीब आमचं. तेव्हा नैना ही डोक्याला हात लावते आणि म्हणते की ही साडी नेसली म्हणजे असं म्हणायचं की गंगेमध्ये घोडं नाहीलं. तेव्हा माही नैनाला म्हणते की नैना अगं तुला असं काय वाटतं की तू जे काही हे छोटं छोटं बोलते ते मला कळत नसेल का. त्यामुळे आता माही सीमाला म्हणते की आंटी तुम्हीच सांगा, हिला चांगलं समजावा की मी किती गर्ल्स आहे, त्यामुळे मला घोडा काय म्हणतात, हॉर्स हॉर्स कशाला म्हणतात हे कळतं, मला सांगायची गरज नाही. तेव्हा सीमा सुद्धा म्हणते की हो सांग ना नैना सांग अगं म्हणजे काय. तेव्हा आता नैना म्हणते की काय आहे की अगं जो हॉर्स होता ना तो गंगा नावाच्या मुलीसोबत नदीमध्ये आंघोळ करायला गेला होता. तेव्हा सीमा म्हणते की काय नैना. तर माही चिडते. माही म्हणते की अहो आंटी ही नैना का असं बोलतेस की मला कळणार नाही म्हणून काही. तेव्हा नैना ही माहीला म्हणते की जा जा बरं तू जा, हे सर्व चेंज करून ये. तेव्हा
जेव्हा माही आत जाते तर नैना खुश होऊन सीमाला म्हणत असते की काकू आहो जेव्हा ही साडी नेसून येईल तेव्हा सेम टू सेम आपली रमाच दिसेल। तेव्हा सीमाला सुद्धा अगदी आनंद होतो आणि आपल्या रमाबरोबर जे काही क्षण तिने आनंदाचे हसत खेळत घालवलेले आहे ते सर्व तिच्या डोळ्यासमोर येतात। तेव्हा सीमा खुश होऊन म्हणते की हो अगं नैना अगदी माझ्या रमासारखीच ती वाटेल, म्हणून सीमाला आता खूप आनंद होतो आणि शेवटी माही रमा बनायला तयारच होते। आणि जेव्हा आता ती रमाच्या लुकमध्ये येते तर सर्वांना आता आधी आणखीन एक जबर शॉक बसणार असतो आणि अक्षय पुन्हा आता नीट होणार असतो। तेव्हा हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता अक्षय पूर्णपणे असा रमासाठी वेडा झालेला असतो। तो अगदी रडतच खाली बसलेला असतो आणि त्या फोटोकडे बघत म्हणत असतो की रमा खरंच तू परत ये, कम बॅक रमा, कम बॅक, लवकर ये ना रमा परत तू, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार। त्यानंतर मात्र आता इकडे माही साडी घालून तयार होते आणि नैनाला म्हणत असते की हे बघ हे जे काही आपण ट्राय करतो ना तर ते शेवटचं असेल आणि जर मला हे नाही समजलं तर मात्र तुम्ही दुसरी रमा शोधा। त्यानंतर मात्र आता अक्षय टेबलवर काहीतरी करत असतो आणि मात्र तेथे रमा येते। रमा म्हणते की अहो नवीन वर्ष सुरू होतंय आता, मग नवीन वर्ष सुरू होतंय म्हटल्यानंतर काहीतरी नवीन असं करायला नको का? तेव्हा अक्षय एकसारखा तिच्याकडे पाहत असतो आणि रमा ही त्याच्याकडे बघून खुश होऊन हसत असते आणि अक्षय असा विचार करतो की नक्की हे काय आहे, की रमा असेल की रमाची जी काही ही भास आहे तो भास मला होतो की काय, म्हणून आता रमा प्रत्येक क्षणाला त्याला आपली आठवण करून देत असते। तर पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।